आज ना माझी थोडी धावपळच चालू होती, कारण आम्हाला जायचं होतं छत्रपती संभाजीनगरला काही कामानिमित्त. आणि आपण बायकांचं कसं ना, कुठं बाहेर जायचं असलं, सगळी घरची कामं व्यवस्थित होईल असली तरच आपलं कुठंतरी बाहेर मन लागतं. नाहीतर बाहेर गेल्यावर ते घरी अर्धमन आणि बाहेर अर्धमन असंच होऊन जातं. तर माझं बी काही तसंच आहे. म्हणून मी सगळं घराचे लॉक ते व्यवस्थित लावून घेतले आणि मग घरी आधीच उशीर झालेला होता. त्यामध्ये गाडीच्या टायराची हवा पण गेली. मग पहिलं काय स्टॉप घेतला आम्ही, तिथं गाडीची हवा भरून घेतली. तिथून निघालो तर थेट पोचलो संभाजीनगरला गेल्यानंतर पहिले आम्ही डीमार्टमध्ये गेलो, कारण आम्हाला तिथं काही वस्तूंची खरेदी करायची होती. मग तिथून काही वस्तू घेतल्या. त्यानंतर काही पाहुण्यांजवळ गेलो, तिथं थोडा टाईमपास केला. आणि मग ना संभाजीनगरहून येता आम्ही चौक्याच्या म्हसोबाजवळ थांबलो. म्हणजे जायच्या वेळेस हो किंवा यायच्या वेळेस हो, आम्ही दर्शन केल्याशिवाय घरी येत नाही. तर ह्या वेळेस जायच्या वेळेस तर काही थांबलो नव्हतो, पण यायच्या वेळेस तिथं थांबलो. आणि खरंच तिथलचं वातावरण एवढं भारी आहे ना, तर मन एकदम प्रसन्न होऊन जातं. असं तिथून निघावंच वाटत नाही, इतकं भारी वाटतं तिथं. आणि लोक पण किती दूर दूरून तिथं दर्शनासाठी येतात, आणि येणारे जाणारे पण दर्शनासाठी नक्कीच थांबतात.